ॲक्टरच्या वाट्याला एवढंच येतं, की जे काम आपल्यापर्यंत आलंय ते तेवढ्या कन्व्हिक्शनने लोकांपर्यंत पोहोचवणं. मला अजून आनंद याचा, की ते जे कॅरेक्टर होतं रेवतीचं, ते जनरल टिपिकल मराठी मुलगी आणि हे असं नाही, ते साउथ इंडियन मुलगी मुलगी करण्याचं होती. एक येस. मी चढले आणि जसा लोंढा आला मी तशीच बाहेर. तर तेव्हाही मला खूप भीती वाटली, की बापरे! आपण इथे राहिलो तर आपण मरू बहुतेक, की आपल्या इकडे आयुष्यात काहीही घडू दे त्याचा परिणाम स्क्रीनवर होता कामा नये. ती अंबिका जोपर्यंत त्या कॅमेऱ्याच्या समोर येते, त्याच्या मागे प्रतीक्षाची किती मेहनत असते. असते अगं मेहनत तर कित्येकदा बरेचदा असं होतं, की ॲक्टर म्हणून किंवा माणूस म्हणून आपल्याला एखादा सीन पटत नाही, पण आपल्याला तो करावा लागतो कारण तो आपल्या वाट्याला बरोबर. आला. म्हणजे वेदा मला आई अशीच हाक मारली. मला एक काकू भेटल्या. त्या म्हणाल्या, की "अगं तू ॲक्टिव्ह ना?" तेव्हा त्यांच्याकडे असं पटकन द्यायला काहीच नव्हतं. सो तिथे एक गजरावाला बसला होता. त्याने त्यांच्याकडनं एक गजरा घेतला आणि त्याने मला भेट म्हणून दिली. आपण कितीही ठरवतोय, की हे मी करेन, ते मी करेन, ते मी करेन. पण नाही, आपल्या हातात काय आहे, की चांगलं वागणं, चांगलं बोलणं, चांगली कर्म करणं. मग त्याची फळं जी यायची ती येतील. हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमची लाडकी होस्ट माधवी वाडकर. तुम्हा सगळ्यांचं पडद्यामागचे कलाकार #रील टू रिअल वर्ल्ड ह्या आपल्या नव्या कोऱ्या सिरीजमध्ये मनापासून स्वागत करते. मंडळी, तुला जपणारा आहे ह्या मालिकेतील अंबिका म्हणजेच वेदाची आई आज प्रत्येकाच्या घरामध्ये आणि मनामध्ये सुद्धा तिने एक वेगळं स्थान निर्माण केलंय, एक घर निर्माण केलंय आणि स्पेशली तिची ही अंगाई. आज हीच अंबिका आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेली आहे. तर चला स्वागत करूया वेदाची आई अंबिका म्हणजेच प्रतीक्षा शिवणकर हिचं आणि आपल्या आजच्या भागाला आणि या गप्पांना सुरुवात करूया. हाय प्रतीक्षा, सगळ्यात आधी तुझं आपल्या ह्या नवभारत नवरात्र स्टुडिओमध्ये आणि पडद्यामागचे कलाकार #रील टू रिअल वर्ल्ड ह्या नव्या कोऱ्या सिरीजमध्ये स्वागत करते. थँक यू. काय सांगशील, कशी आहेस आणि कसं चाललंय आयुष्य? मस्त, मस्त चालू आहे. मीही मस्त आहे. आयुष्य छान चालू आहे. आणि आपण सुरुवात करूया. म्हणजे हो, जसं हो. की पडद्यामागचे कलाकार एक तुझं जे कॅरेक्टर आहे अंबिका म्हणा किंवा ऑन स्क्रीनवरती ज्या वेगवेगळ्या भूमिका तू केल्यास, त्या भूमिकांना लोकं ओळखतात. हो. पण आज आपण गप्पा मारणार आहोत फक्त प्रतीक्षासोबत आणि प्रतीक्षा कशी आहे हे जाणून घेणार आहोत. तर येस. सुरुवात करूया बालपणापासून. हो, हो. बालपण कसं होतं? कॉलेज लाईफ, बॉर्न एंड बॉटम असं अ, सगळं काही? मी मूळची गडचिरोलीची. ओके. येस. सो माझा जन्म चंद्रपूरला झाला. माझ्या आईचं माहेर चंद्रपूर. सो जन्म माझा तिकडे झाला. माझं 10वी पर्यंतचं शिक्षण तिकडे झालं. गडचिरोली. मी खूप रिअलाईज केले, की मी खूप लहान वयापासून प्रवास करत आले. म्हणजे मी 10वी पर्यंत गडचिरोलीत पण चामोर्शी म्हणून एक तालुका आहे, तिथे आम्ही राहायचो पूर्वी. आई-वडील दोघंही शिक्षक असल्यामुळे ओके. त्यांच्या शाळा आणि ते सगळं. हं, हं. त्या तालुक्यात माझं 10वी पर्यंतचं शिक्षण झालं. मग 11वी-12वी साठी मी चंद्रपूरला गेले. तिकडे हॉस्टेल प्रॉपर प्रॉपर हॉस्टेल, हॉस्टेल हॉस्टेल. हो, लाईफ हो, असं. हो. हो. मग 11वी-12वी तिकडे झाल्यानंतर ग्रॅज्युएशनसाठी मी नागपुरात गेले आणि मग पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी पुण्यात आणि मग नाटकात काम मिळालं तर मग मुंबई आणि पण आता मग मुंबईत आहे. लहानपणीची प्रतीक्षा कशी होती? म्हणजे मस्तिखोर, शांत आणि जसे आई-बाबा दोघंही शिक्षक होते, तर शिस्तीचं वातावरण घरात असं असेलच आय हो, थिंक हो, सो. हो. आणि मग त्यावेळेला मनामध्ये हे स्वप्न होतं का, की करियर आपण असं काहीतरी किंवा अ, हे ड्रीम असं आपण बालपणाचं स्वप्न असतं, ते कोणतं होतं तुझं? खरं सांगू का लहानपणी एकतर आपल्याला ते कळत पण नसतं बघ. बरं माझे आजोबा शिक्षक. ओके. आजोबा माझे हां, मुख्याध्यापक होते. हां. आई-वडील दोघंही शिक्षक. तर ते कुठेतरी एक आपल्या डोक्यात बिंबलं जातं, की अच्छा एज्युकेशन, हां, म्हणजे आई-वडील शिक्षिकेतून. हां. शिक्षक आहेत तर आपणही मोठं होऊन शिक्षकच व्हायचंय. सो ते कुठेतरी होतं, की बहुतेक मी मोठी झाली की शिक्षक होणार आणि मी लहानपणी खेळायचंही तसंच, की सगळ्या झाडांना शिकव खिच किंवा सगळ्या खिच. आपल्या बाहुल्या ठेव आणि त्यांना शिकव, असं हा माझा छंद होता लहानपणी. सो ते कुठेतरी बिंबवलं गेलं होतं. पण आई-वडिलांचं असं काही नव्हतं. हे माझंच चालायचं, की बहुतेक मला मोठं झालं की शिक्षिका व्हायचंय, शिक्षिका व्हायचंय. असं. ओके. मग नंतर कळलं, की अच्छा डॉक्टर पण होता येतं. हो. मग शिक्षिकेवरून डॉक्टर. हां, मग मला असं वाटलं, की नाही आता आपण डॉक्टर होऊया. त्यानंतर मग ची मी तयारी करत होते. आणि ह्या क्षेत्राची मला आवड प्रचंड होती. अगदी लहानपणापासून ॲक्टिंग या हं, हं, हं. क्षेत्राची. पण अगेन काय होतं, जेव्हा आपण लहान शहरातून किंवा लहान छोट्या गावातून बिलॉन्ग करतो, तेव्हा हे ह्या क्षेत्राकडे आपण करियर म्हणून बघत नाही. बघत नाही. सो माझंही तेच झालं. माझाही तोच प्रवास होता. मला प्रचंड आवड होती. मला डान्स करायची फार आवड होती. मी अगदी 2री-तिसरी पासनं शाळेत नाचायचे वगैरे. अ, पण तेच ह्या क्षेत्राकडे करियर होऊ शकतं आपलं किंवा आपण तिथे जाऊन दिसू छोट्या पडद्यावर किंवा हं, मोठ्या हं, हं. पडद्यावर हे स्वप्न नव्हतं माझं. पण तेच माधुरी दीक्षितची फॅन, शाहरुख खानची फॅन. सो स्वतःला बघणं, नटणं, आरशासमोर काहीतरी करणं,
हे हे त्या लेव्हलला होतं फक्त. म्हणजे हे असं मॅनिफेस्ट वगैरे असं काही केलं होतंस का लहानपणी, की जे आज आपण सगळेजण म्हणतायत, की हे मी लहानपणी मॅनिफेस्ट केलं होतं आणि आज हे सत्यात उतरलं. असं काही ह्या स्वप्नांच्या बद्दल होतं का? मॅनिफेस्ट मे बी अनावधानाने झालं असेल. कारण तेव्हाही मी देवदास मधले ते चंद्रमुखीचे डायलॉग्स होते. पारो जाते तिला आणि विचारते, की "काय आहे देव?" आणि ती जे बोलते असं मला आत्ता ते पाठ नाही, पण तेव्हा मला ते इतकं आवडायचं. ते माधुरी दीक्षित ज्या पद्धतीने बोलते आणि मी ते तासनतास आरशासमोर बोलून बघायचे. अ, किंवा ऐश्वर्या रायचा तो डायलॉग हम दिल दे चुके सनममधलं, की "मुझे प्यार करना तुमने सिखाया है समीर, लेकिन प्यार निभाना मेरे पती ने सिखाया" वगैरे हे अशी फिल्मी मी फार होते. सो मे बी ते अनकॉन्शियसली मॅनिफेस्ट झालं असेल माझ्याकडून, ज्याचे हे परिणाम आहेत. पण म्हणजे आता हे इकडे करियर चालू आहे प्रतीक्षाचं. ओके. येस. हे सगळं असताना फर्स्ट ब्रेक मिळणं किंवा कॅमेरा फर्स्ट फेस होणं, हे सगळं हा जो दिवस होता, तो आयुष्यात कसा आला आणि तो दिवस कसा होता? कमाल होता दिवस. मी माझ्या कुठल्याच प्रोजेक्टचा पहिला दिवस किंवा तो अनुभव कधीच विसरू शकत नाही. कधीच नाही. म्हणजे तुला जपणारे आहे माझी 3री जरी मालिका असली, तरी तेव्हाही मी पहिल्यांदा सेटवर गेले, पहिल्यांदा कॅमेरा फेस केला. ते मला अजूनही लक्षात राहतं किंवा ती ती एक एक्साईटमेंट असते मला. पण येस, जसं तू म्हणालीस, मी खूप वर्षांपूर्वी एक सिनेमा केला होता. तेव्हा मी तसा कॅमेरा फेस केला होता. पण पण हा सिनेमा तुझ्यापर्यंत कसा आला? म्हणजे ही सुरुवात अभिनयाची, हे क्षेत्र कसं कळालं आणि ह्यामध्ये एंट्री कशी झाली? येस, हाय जसं मी तुला बोलले, की मी कॉम्पिटिटिव्ह करत हां. होते. एक दिवस मी खूप वैतागले, की काय करतोय आपण? सतत तेच सकाळी उठायचं, अभ्यास करायचा, रात्रीपर्यंत अभ्यास करायचा आणि मी वैतागले होते आणि वैतागून आपल्याला रडू येतं बघ असं खूप. माझं तसं झालं होतं. मी फ्रस्ट्रेट झाले होते. आणि त्या दिवशी हा केवळ योगायोग आहे, की मी जो पेपर वाचायचे, तो न येता एक दुसरा पेपर आला होता, जिथे प्रशांत दामले यांच्या टी स्कूलची ॲड होती. येस. सो मी ते पाहिलं आणि तिथे लिहिलं होतं उद्या ऑडिशन. तर म्हटलं, "अच्छा ठीक आहे, जाऊन बघूया." बरं त्यातही माझं एवढाच हेतू होता, की ऑडिशन्स म्हणजे हिरो-हिरोईन येतात. त्यांना बघता येईल, की कोण कसं दिसतं खऱ्या आयुष्यात, हिरो-हिरोईन कसे दिसतात. दिसतात. सो ह्या एका भाबड्या आशेने मी त्या ऑडिशनला गेले आणि मला काहीच कल्पना नव्हती, की काय आहे टी स्कूल? तिथे प्रशांत दामले असतात पण का? की तिथे काय असतं काहीही माहिती नव्हतं. मी फक्त हिरो-हिरोईनला बघायला असं म्हणून गेले होते गेली तिथे. होतीस. आणि तिथे त्यांनी ऑडिशन घेतली, की बोलून दाखव, वाचून दाखव, डान्स करून दाखव, गाऊन दाखव वगैरे, वगैरे. मी केलं होतं, की हां, ठीक आहे, चल हे काय ओके करून हं. बघते, करून बघते. आणि थोड्या वेळाने त्यांनी सांगितलं, की तू सिलेक्ट झाली आहेस. तर मला झालं हे काहीतरी फ्रॉड आहे, हे काहीतरी चुकतंय हे. आपल्याला ह्यातलं काही येत नाही विशेष आणि हे बोलतायत म्हणजे काहीतरी चुकतंय. पण मग मला कळलं, की ते त्यांचं 3 महिन्याचे एक क्लासेस असतात. जिथे प्रशांत दामले स्वतः येऊन शिकवतात. बेसिक जे अभिनयातले बेसिक गोष्टी आहेत, ते स्वतः येऊन तिथे हं. शिकवतात. आवाजाची पट्टी लावणं, बोलणं, अ, किती थ्रो असायला हवा बोलताना, ह्या बेसिक गोष्टी प्रशांत सर स्वतः येऊन शिकवतात आणि म्हणजे तो बाकी पूर्ण वर्कशॉप आपण येस, म्हणू येस, शकतो येस. सो तो तसं. 3 महिन्याचा वर्कशॉप असतो. बरोबर. तो मी केला. मग तिथे मला डान्सबद्दल जसं मी बोलले मला आवड होतीच. पण तिथे जाऊन रोज-रोज करून मला अभिनयाबद्दलची आवड अजून निर्माण झाली. जे पूर्वी मी फक्त बघून करायचे माधुरी दीक्षित किंवा ऐश्वर्या रायला. सो ते करताना मला मजा यायला लागली. जेव्हा मी त्या वर्कशॉपला होते. आणि मग मला असं झालं की नाही हे करायचंय मला. हे आवडतंय मला. म्हणजे फिल्मीचं आता करियर झालं हां, होतं. हां. ग्रेट. आणि मग मी ऑडिशन्स द्यायला सुरुवात केली. मग ओके. जेव्हा पुण्यात तेव्हा बरं मुंबईपर्यंतची मजल माझी गेली नव्हती कारण हं. माहितीच नव्हतं काय. मी मुंबईला त्याआधी तसं आलेच नव्हते. हं. सो मी पुण्यात जितके ऑडिशन्स यायचे मी द्यायचा प्रयत्न करायचे, देऊन बघायचे आणि असंच करत असताना मला आमच्या टी स्कूललाच एका लग्नाची पुढची गोष्टीचं वाचनसाठी आले होते अद्वैत दादरकर. आणि मग असं ठरलं, की बरेच हं. आहेत मुली, एक कॅरेक्टर होतं तिथे काश्मीराचं. सो आपण टी स्कूलमध्ये पण एक ऑडिशन घेऊया का? असं आणि मग तिथे ऑडिशन दिली आणि त्या ऑडिशन्समधूनच मला पहिलं नाटक मिळालं. खूप छान. कसा होता नाटकाचा एक्सपिरियन्स? म्हणजे फर्स्ट नाटक तुझं आणि तेही प्रशांत दामले यांच्यासोबत करताना, तो काही त्यातले काही क्षण आठवतात का? हो, हो. मी पहिले खूप नर्व्हस झाले होते. खूप नर्व्हस. एकतर प्रशांत दामले म्हणजे नाट्यसृष्टीतला तो राजा आहे. येस. बरं ते कॅरेक्टर असं होतं काश्मीराचं, की त्यांचे गालगुच्चेच घे, त्यांचा हातच पकड, त्यांनाच नाचव. सो ते करायला मी पहिल्यांदा खूप अवघडले, की मला एकतर
बरं, ते प्रशांत दामले होतेच. हं. त्यानंतर मी टी स्कूलला असल्यामुळे ते माझ्यासाठी एक गुरुस्थानावर होते आणि त्यात त्यांच्यासोबत ॲक्टिंग करतीये, की मी त्यांच्यासोबत फ्लर्टच करतीये आणि हे ते मला दडपण आलं होतं, की मला असं की मी माझ्या शिक्षकांसोबत हे नाही करू करू शकत. शकत. जरा हे अतिच होतंय. अ, पण प्रशांत सरांनी स्वतः मला कम्फर्टेबल केलं किंवा अद्वैत दादरकर जे आमचे दिग्दर्शक आहेत, त्यांनी मला कम्फर्टेबल केलं, की इट्स ओके. हे प्रतीक्षा करत नाही, ही कश्मीरा करतीये. इट्स ओके. मग ते करून मला जमायला लागलं आणि नंतर मग एकदा प्रयोग सुरू झाल्यावर धमाल, केवळ धमाल. काय सांगशील प्रतीक्षा खरं तर प्रशांत दामले नाव खूप मोठं आहे. एखादी गोष्ट तू त्यांच्यासोबत त्या टी स्कूलमध्ये असो, ॲज अ गुरु म्हणून किंवा काम करताना जी तू शिकलीयेस आणि जी तुला वाटतं की ही आत्मसात करणं खूप महत्वाची आहे? आपल्या कामासोबत प्रामाणिक असणं, कायम. तुमचं काम कसंही असू दे, काहीही असू दे, आपलं त्यावर पोट चालतंय. आपल्यामुळे जर 4 माणसं इन्स्पायर्ड होतायत, आपल्यामुळे जर एखादी चांगली गोष्ट घडते, तर ते काम तेवढ्याच चोखपणे आणि प्रामाणिकपणे करणं हे मी प्रशांत सरांकडनं शिकले. खूप छान. नाटकाचा विषय आला, त्यासोबतच मी म्हणेन की अनेक मालिका तू केल्या आहेत. जसं की अंतरपाठ, जीवाची होते या काहिली, अ, एका लग्नाची पुढची गोष्ट हे नाटक हो. आणि तुला जपणार आहे ही सीरियल, ही मालिका जी खूप गाजते आता घराघरांमध्ये आणि तुझी ही स्पेशली भूमिका. त्यासोबतच राधा म्हणून तुझी इन्स्टाची सीरीज हो, होती. हो, हो, त्याला हो. सुद्धा, त्या राधेला सुद्धा खूप प्रेम मिळालंय. येस. हा सगळा प्रवास ह्या सगळ्यांकडे मागे वळून बघताना कसं वाटतंय? आणि कुठलं असं तुला वाटतं की ही ब्रेक मूव्हमेंट किंवा करियर टर्निंग पॉइंट असं ही सीरियल म्हणा किंवा ही मालिका किंवा ही भूमिका तुझ्यासाठी होती? नाही, प्रत्येकच भूमिका एकतर प्रत्येक भूमिका वेगळ्या होत्या. कुठल्याच भूमिकेत एक साम्य आहे असं म्हणता येणार नाही. जसं हां आणि जर तू करिअरचा टर्निंग पॉइंट हं. म्हणालीस तर नाटक. ओके. कारण नाटक मिळालं आणि अगेन आपण कोणासोबत नाटक करतो हे महत्वाचं असतं ना. सो नाटकात ही सगळी चांगली माणसं प्रशांत दामले, कविता लाड, अतुल तोडणकर, मृणाल चिंबुळकर सो हे अनुभवी कलाकार होते. त्यांच्यासोबत आपण काम करतोय, तिथेच आपण एका युनिव्हर्सिटीमध्ये शिकतोय साधारण हं, हं, हं. असंच होतं. सो टर्निंग पॉइंट तो होता. नाटकातच मला बघून बऱ्याच मालिकांसाठी विचारलं होतं. पण तेव्हा नाटकाचे प्रयोग खूप होते. मला शक्य नव्हतं, की दोन्ही एकत्र मॅनेज करणं. मग हळू-हळू जेव्हा प्रयोग कमी झाले, तेव्हा माझ्याकडे जीवाची होती या काहिली ही मालिका आली. सो मग मालिका विश्वात तो एक टर्निंग पॉइंट टर्निंग पॉइंट मिळाला मला, मिळाला. की पहिली मालिका, पहिला ब्रेक आणि मला अजून आनंद याचा, की ते जे कॅरेक्टर होतं रेवतीचं, ते जनरल टिपिकल मराठी मुलगी आणि हे असं नाही, ते साउथ इंडियन मुलगी मुलगी करण्याचं होती. एक येस, येस. असे ते धमाल होती. एक वेगळं कॅरेक्टर, वेगळा लहेजा, वेगळा लूक सो आणि लोकांनी तो छान एक्सेप्ट केला ह्याचा एक आनंद आहे. आणि आज जेव्हा म्हणजे आता मी म्हणेन की हा सीरियल हे क्षेत्र सुरू झालं अभिनयाचं. थोडंसं मी पुन्हा कुटुंबाकडे येते. आई-बाबा शिक्षक हं. आणि त्यावेळेला त्यांना हे सांगणं की म्हणजे तुझं करियर त्यावेळेला तू काय करत होती? तू कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हो, देत होती हो. आणि आणि एम-ए सुरू होतं माझं एम-ए ओके, एम-ए सायकॉलॉजी. वगैरे तुझं सुरू होतं. फिल्मीचं करियरमध्ये कन्व्हर्ट झालं आणि मग हे करियर आपण निवडतोय. त्यावेळेला घरी जेव्हा सांगितलं, त्यांची रिएक्शन कशी होती? ते प्रचंड घाबरले होते. हां. हो. आणि घाबरलेच होते. दुसरा याला शब्दच नाहीये. कारण त्यांच्यासाठी हे सगळं नवीन होतं ना गं. तेही साध्या कुटुंबातून आलेले, त्यांचे जॉब करतायत, त्यांचं शिक्षक हा पेशा आणि त्यात आपली मुलगी उठून आज म्हणतेय, की नाही मला ॲक्टर व्हायचंय वगैरे, वगैरे. सो त्यांच्यासाठी तो तसा धक्का होता. आणि जसं जेव्हा आपण लहान गावात असतो ना, आपल्यापर्यंत इकडे काय घडतंय हे बऱ्याच चुकीच्या पद्धतीने येतं, वेगवेगळ्या माध्यमांतून. सो त्यांना ते होतं, की अ, काही चुकलं तर? किंवा हिचा तिकडे जाऊन कोणी गैरफायदा घेतला तर? बरं इथे असं कोणी नाही, की हिला काही झालं तर पटकन येऊन बघणार आहे. सो त्यांना तसं खूप दडपण आलं होतं आणि त्यांचा आधी तर नकारच होता, की नाही करायचं. ओके. पण मग त्यांच्या लक्षात आलं, की नाही हिला संधी चांगल्या येतायत किंवा पहिलंच नाटक जर प्रशांत दामलेंचं मिळतंय, तर घडेल काहीतरी. पण त्यांनी कधी मला प्रेशर नाही आणलं माझ्यावर, की आता हे झालं तर आता किती दिवस परत घरी बसणार आहेस किंवा मग ह्यानंतर ते काय, त्यानंतर ते काय? ही गोष्ट नसल्याने मी कायम आरामात आणि छान कामं निवडायची मला संधी मिळत गेली. आणि तेच ते एक आई-वडील म्हणून त्यांना तेवढी भीती असतेच गं, की आपली बरोबर. मुलगी सुरक्षित हातात असावी किंवा सुरक्षित ठिकाणी असावी. ही एक बेसिक भीती जी आई-वडिलांना असते तेवढी तेवढी होती आणि त्यांच्यावर. आज कसं वाटतंय त्यांना? प्राउड? हो, हो. आता म्हणजे पूर्वी जेव्हा तुला जपणार आहेच नाही, माझी कुठल्याही मालिका असू दे, माझे वडील त्याचे रिपीट टेलिकास्ट पण तेवढ्याच आवडीने बघतात. सो हे आहे. त्यांना फार कौतुक खूप वाटतं. छान. मुंबईमध्ये एंट्री म्हणजे हे आपल्या मुंबईमध्ये कधी आलीस
आणि हा मुंबईचा प्रवास कसा होता आणि फॅन मूव्हमेंट काही आठवतात का? की ज्या सुरुवातीच्या असतात आणि त्या एकदम आपल्याला मनामध्ये घर करून बसतात. अशा हो. काही तुझ्या फॅन मूव्हमेंट होत्या? मुंबईत मी 2018लाच आले, जेव्हा ओके. माझं नाटक सुरू झालं. त्याआधी मी ऑडिशनसाठी यायचे आणि जायचे एवढंच होतं. पण तेव्हाही तसंच, की कुठे ऑडिशन आहे? अच्छा, विलेपार्लेला ऑडिशन आहे, तिथे यायचं, ऑडिशन द्यायची, परत शिवनेरीने परत पुण्यालाच जायचं. पुण्याला जायचं. मी ओके. थांबायचे नाही मुंबईत किंवा थांबण्यासाठी अशी कुठली जागा नव्हती, ओळखी नव्हत्या तेवढ्या. पण मग जेव्हा नाटक मिळालं मला, मी फायनल झाले, त्याची प्रॅक्टिस सुरू झाली. मग मी मुंबईत राहायला आले. मुंबईचा सगळ्यात मोठा किस्सा म्हणजे मी पहिल्यांदा ट्रेनने प्रवास केला होता. लोकलने. त्याआधी मी लोकलने प्रवास नव्हता केला. हो, हो. आणि गोरेगावला राहायचे मी. हं. मी चढले ट्रेनमध्ये विचारत ऑब्व्हियसली, की इथून कसं जायचं, हं, काय हं, हं. करायचं वगैरे, वगैरे. आणि पार्ल्याला दीनानाथ मंगेशकरला आमची प्रॅक्टिस होती. मी चढले हां. आणि जसा लोंढा आला, मी तशीच बाहेर. दुसऱ्या गेटने बाहेर. आणि मी घाबरले वगैरे. मग परत मला आत घेतलं. सगळं झालं. मी घाबरूनच होते, की हे हे विचित्र आहे हे सगळं. हे किती माणसं आहेत आजूबाजूला आणि काय आहे? असं झालं होतं. बरं परत दुसरं कुठलंतरी स्टेशन आलं आणि तसंच मी ढकलत अगदी दाराशी आले आणि ट्रेन सुरू होती. हं. सो तेव्हाही मला खूप भीती वाटली, की बापरे! आपण इथे राहिलो तर आपण मरू बहुतेक असं. ॲक्सिडेंट होऊनच आपण मरू. ही इतकी मला भीती होती, लोकल आणि मुंबईची. पण मग तेच सवय होत गेली आणि मग मला आवडत गेलं. आता मला ट्रेनने फिरायला आवडतं. तेवढं तो एक होतं ना, सवयीने कॉन्फिडन्स वाढतो आपला. वाटतो. सो आता मला मज्जा येते. आता आता मुंबई आवडीची झाली आहे. आवडीची झाली. आता मला मुंबईत स्वतःचं घर हवंय. हे एक माझं स्वप्न आहे. खूप आता मला छान. मुंबईत घर हवंय. फॅन मूव्हमेंट पहिली, की जेव्हा असं की 4 लोकं आपल्याला ओळखायला लागले, तेव्हाची अशी काही एखादे क्षण ते आठवतात? अ, हो, हे पण पार्ल्याचाच किस्सा आहे. आमचा प्रयोग झाला. हं. अ, काय व्हायचं, एका लग्नाची पुढची गोष्ट करत असताना, नाटक सगळ्यांना आवडायचं, माझं कॅरेक्टर आवडायचं. पण ॲट द एंड एका लग्नाची गोष्ट आहे, मन्यामनीची गोष्ट आहे हो, ना हो. आणि तीच फॉरवर्ड झाली आहे एका लग्नाची पुढची गोष्ट. खूप कौतुक व्हायचं माझ्या कॅरेक्टरचं. पण ॲट द एंड ती गोष्ट व्हायची मन्यामनीची. सो ते कुठेतरी डोक्यात होतं, की ही आपली गोष्ट नाहीये. आणि एकदा असंच पार्ल्याच्या स्टेशनला मी प्रयोग वगैरे करून आले होते आणि मला एक काकू भेटल्या आणि त्या म्हणाल्या, की "अगं तू Activa ना?" आणि माझं झालं, "हो." त्या काश्मीराला Activa असं पण एक नाव होतं. मी म्हटलं, "हो, हो." तर म्हणे, "तू खूप छान काम करतेस हं, फार छान आणि प्रशांत दामले, कविता लाडसोबत उभं राहून काम करायचं म्हणजे फार छान." वगैरे, वगैरे. आणि तेव्हा त्यांच्याकडे असं पटकन द्यायला काहीच नव्हतं. सो तिथे एक गजरावाला बसला होता. त्याने त्यांच्याकडनं एक गजरा घेतला आणि त्यांनी मला भेट म्हणून दिली. वॉव! सो हे मला अजूनही आठवतं आणि तो एक मोमेंट जो होता तो माझ्यासाठी अगदी आठवणीतला मोमेंट खूप गोड होता पण हा मोमेंट मी म्हणेन. आहे. येस. प्रतीक्षा आत्ताच्या ह्या सिनारिओत हां. तुला जपणारं आहे. ही मालिका घराघरापर्यंत पोहोचली, सगळ्यांचं मनामध्ये घर केलंय आणि स्पेशली अंबिका या भूमिकेने, वेदाची आई. हं. पण हे जेव्हा कॅरेक्टर तुझ्याकडे, ही भूमिका जेव्हा तुझ्याकडे आली, अ, तेव्हा काही विचार आले का? की म्हणजे कुठेतरी आपल्यापेक्षा वयाने मोठी अशी ही भूमिका आहे. तो दिवस आणि आजचा हा दिवस, की जिथे फेम, यश ह्या सगळं काही मिळालेलं आहे. तर कसा वाटतंय हा प्रवास? छान आहे अगं, छान आहे. आणि जसं तू म्हणालीस, की मला जरा शंका आली होती, की काय करायचं? करूया की नको? इथपासनं सगळी सुरुवात होती. अ, पण तेच जसं मी म्हणाले, की एका लग्नाची पुढची गोष्टमध्ये हं. वेगळं पात्र होतं. जीवाची होती या काहिलीमध्ये वेगळं वेगळं पात्र पात्र होतं. होतं. जान्हवी. सो हे एक वेगळं पात्र म्हणून माझ्यासमोर आलं होतं. आई हं. आणि दुसरी म्हणजे मेलेली आई. हां. जी अस्तित्वातच नाहीये, नाहीये. पण ती आपल्या लेकीच्या संरक्षणासाठी एका वेगळ्या जगातून ह्या जगात आलीये. सो ही मुळात गोष्टच इंटरेस्टिंग आहे ना. सो मला झालं का नाही? पण ते मी चाचपडले होते, काय करूया की नको? मी खूप प्रश्न विचारले. म्हटलं, "हे भूत आहे म्हणजे सतत असं लटकलेलं नसेल ना, की लटकून आहे आडवी, उभी आणि सतत भयानक एक असं नाहीये ना?" तर त्यांचं असं की "नाही, नाही, एक व्यवस्थित सोबर साडी, मेकअप असलेलीच भूत आहे ती." सो आणि ऑडिशन जनरली एक ऑडिशन प्रक्रिया जशी असते, तसंच हे पात्र माझ्यापर्यंत आलं. आयरिस प्रोडक्शनमधून मनीष दळवींनी मला फोन केला होता आणि त्यांनी मला सांगितलं, की लीड आहे प्रतीक्षा हे कॅरेक्टर. ओके. मला तेच झालं होतं, की काय कॅरेक्टर नक्की काय आहे? तर नाही, नाही लीड आहे. मग पहिला प्रोमो जसा आला माझा आणि वेदाचा
आणि छान पण तेच एक दडपण आलं होतं मला, कारण वयाने मोठं कॅरेक्टर होतं. बरं मला पुढे जाऊनही एक लीड अभिनेत्री म्हणूनच काम करत राहायचंय. सो त्याचा चुकीचा परिणाम होता कामा नये, हे एक बरोबर. मोठं प्रेशर होतं माझ्यावर. पण आता मला छान वाटतंय. अंबिका हे कॅरेक्टर म्हणून बघताना मला छान वाटतंय. म्हणजे हा जो निर्णय जो घेतलायस तो परफेक्ट घेतलाय किंवा योग्य आहे हो, असं म्हणू हो. शकतेस. अगदी, अगदी. अंबिका हे कॅरेक्टर ही जी भूमिका आहे सध्या जर का आपण सोशल मीडियावर बघितलं तर अनेक कमेंट्स किंवा ट्रोल होताना सुद्धा आपण बघतोय. जर हां. आज त्यांना तुला उत्तर द्यायचं असेल तर ते काय असेल? ट्रोल हो. ट्रोल म्हणण्यापेक्षा आपण एक म्हणूया की फीडबॅक, की लोकं आपल्या एवढ्या बिझी शेड्यूलमधून मालिका बघतात. मालिकेच्या एका पात्राबद्दल त्यांचं काहीतरी म्हणणं असतं आणि तो त्यांचं काय म्हणू शकतो आपण, त्यांचं काय, त्यांच्या मनात जे चाललंय त्या कॅरेक्टरबद्दल, त्या कॅरेक्टरच्या आनंदाबद्दल असू दे किंवा त्यांच्या द्वेषाबद्दल असू दे, त्या सोशल मीडियावर ते कॉमेंट करून ते बोलतात. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हे जे कॅरेक्टर उभं होतं, हे मी ठरवत नाही. बरोबर. हे प्रतीक्षा म्हणून मी ठरवत नाही. खूप बेसिक गोष्टी जेव्हा एक एक कॅरेक्टर तयार होतं, त्यासाठी चॅनलची माणसं असतात, प्रोडक्शनची माणसं असतात, क्रिएटिव्ह लेव्हलला माणसं असतात, रायटिंग लेव्हलला माणसं असतात, डिरेक्शन. एक साधं उदाहरण जरी घेतलं, की फॉर एक्झाम्पल मला प्रतीक्षा म्हणून पिवळा रंग आवडत नसेल, पण अंबिकाचा जर आवडीचा रंग पिवळा असेल, तर ते मला कॅरेक्टर म्हणून एक्सेप्ट करायला लागतं. सतत मला दिवसातून 4दा पिवळ्या रंगाचे कपडे घालून फिरायला लागतं. सो हा एक एक्सेप्टन्स आहे, जो प्रेक्षकांमध्ये यावा असं मला वाटतं, की हे पात्राची गोष्ट आहे. हे प्रतीक्षा म्हणून माझी नाहीये. बरं, जेव्हा लोकं ट्रोल करतात कॅरेक्टरला, ते फक्त माझ्यापुरतं नाही, तर ह्या अख्ख्या सगळ्या लोकांना आहे. जे मी म्हणाले, की चॅनल, प्रोडक्शन, क्रिएटिव्ह, रायटर, डिरेक्टर हे सगळे लोकही त्या गोष्टीत सामील झालेत. फक्त मी नाही. दिसताना एक त्या आर्टिस्टचा चेहरा दिसतो. बरोबर. त्यामुळे त्या व्यक्तीला डायरेक्टली बोलल्या जातं. आणि तेच मला प्रेक्षकांना हेच सांगायचंय, की ह्या गोष्टी मी ठरवत नाही. एक कथा, एक काय असेल एका आठवड्याभराची कथा यासाठी चॅनलमध्ये क्रिएटिव्ह लेव्हलला एक मीटिंग होते. मग ती स्क्रीन प्लेवरून मग डायलॉग रायटिंग, डायलॉग रायटिंगवरनं डिरेक्शन, डिरेक्शन मग ॲक्टर. सो ॲक्टरच्या वाट्याला हा शेवटचा टप्पा असतो. कित्येकदा बरेचदा असं होतं, की ॲक्टर म्हणून किंवा माणूस म्हणून आपल्याला एखादा सीन पटत नाही, पण आपल्याला तो करावा लागतो कारण तो पटत. आपल्या बरोबर. वाट्याला आलाय. बरोबर. एखादं आणि हे दोन्ही सिनेरिओमध्ये होतं. जेव्हा आपलं काम, जेव्हा लोकं ट्रोल करतायत तेव्हाही आणि जेव्हा लोकं कौतुक करतायत तेव्हाही. जेव्हा कौतुक करतायत तेव्हाही ह्याच सगळ्या गोष्टी घडतात, की कथा ठरवली जाते, स्क्रीन प्ले, डायलॉग, डिरेक्टर आणि हे. ॲक्टरच्या वाट्याला एवढंच येतं, की जे काम आपल्यापर्यंत आलंय ते तेवढ्या कन्व्हिक्शननी लोकांपर्यंत पोहोचवणं. त्याच्या व्यतिरिक्त आमच्या हातात काहीच नाहीये. जसं मी तुला म्हणाले, लूकसुद्धा हो. वरून अप्रूव्ह करून येतो. येतो. आपल्या बरोबर. हातात काहीच नसतं. मला लाख नसेल आवडत मोकळे सोडलेले केस, मला बांधून ठेवायला आवडतं. पण जर ती कॅरेक्टरची कॅरेक्टरची डिमांड आहे, ती डिमांड मला आहे. करावंच लागेल. आणि ते जे ट्रोलिंगचं म्हणतीयेस तू, हे अंबिकाच्या पात्राला जरी असलं, तरी कुठेतरी, कधीतरी अ, प्रतीक्षा म्हणून जेव्हा मी ते वाचते तेव्हा वाईट वाटतं. जरासं वाईट वाटतं, की आपण एवढ्या कन्व्हिक्शनने करतोय, आपण आपला एवढा वेळ देऊन करतोय आणि सर्रास त्याच्यावर काहीतरी एक कॉमेंट होते, तेव्हा जरासं वाईट वाटतं. आणि ह्यात मला मेकर्सलाही सांगावसं वाटतं, की जे आपण प्रतीक्षा द ॲक्टर असं म्हणून जरी नाही पाहिलं किंवा तसं जरी मी त्या कॉमेंट्सकडे दुर्लक्ष केलं, तरी प्रतीक्षा एक ह्युमन म्हणून मला ते वाचताना कुठेतरी, कधीतरी जरासं वाईट वाटतं, वाईट. की अरे, अ, कारण अगं बघ ना, जेव्हा आपण एखादा प्रोजेक्ट हो. घेतो, आपली 1 ते 1.5 वर्षाची कमिटमेंट असते त्या गोष्टीसाठी. आपण हे आपला पूर्ण वेळ, आपण आपलं पॅशन, आपण आपली स्वप्न, ह्या सगळ्या गोष्टी त्या कॅरेक्टरसाठी दिल्या असतात. जसं तूच म्हणालीस, की अंबिकाचं कॅरेक्टर हे हो. वयाने मोठं हो. कॅरेक्टर आहे. सो कुठेतरी मी माझा खूप वेळ त्या गोष्टीला दिला. आता परत ह्याच्या पुढची भूमिका घेताना मला प्रयत्नच करायला लागेल, की मी ज्या वयाची आहे त्या वयाची दिसणं, मला ऑफ कॅमेरा तसंच सातत्याने दिसत राहणं, जेणेकरून मला पुढची भूमिका ह्यापेक्षा कमी कमी वयाची मिळेल मिळेल. किंवा बरोबर. यापुढे मला फक्त आईच्या कॅरेक्टरसाठी कन्सिडर करू नये. राइट? बरोबर. सो ह्यात एक ॲक्टरही आपला 100% आत्मा देतो त्या कॅरेक्टरसाठी. सो जेव्हा असं घडतं, की
आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, जर कॅरेक्टरच निगेटिव्ह असेल, हं. तर तुम्ही बिनधास्त ट्रोल करा. ते त्या ॲक्टरच्या कामाची पोचपावती असेल, की ते कॅरेक्टर इतकं कन्व्हिक्शनने त्यांचं काम करतंय, निगेटिव्ह निगेटिव्ह भूमिका, की ते की लोकांना त्यांच्यावर राग येतोय त्या कॅरेक्टरचा आणि जे बरोबर. करेक्ट आहे. निगेटिव्ह कॅरेक्टर, निगेटिव्ह कमेंट्स करेक्ट. पण जेव्हा तुम्ही ते कॅरेक्टर पॉझिटिव्ह दाखवलं होतं, ते तसं आहे आणि आता जर त्यावर कमेंट्स निगेटिव्ह येत असेल, तर ते काय म्हणते, एक ॲक्टर म्हणूनही आपल्याला वाईट वाटायला लागतं, की काहीतरी चुकतंय, कुठेतरी चुकतंय आणि काय हे आपल्याला शोधताच येत नाहीये, कारण ते आपल्या हातातच नाहीये नाहीये. मुळात. बरोबर. सो येस, फक्त प्रेक्षकांना हेच, की ह्या अंबिकाच्या हातात नाहीयेत फार गोष्टी. या गोष्टी वरून वरून आहे. आहेत आणि घडेल. पुढे सगळं नीट घडेल एवढीच अपेक्षा आहे. मी म्हणेन की व्हर्सटाईल ॲक्टर जो असतो किंवा आर्टिस्ट, कारण राधा ही तुझी सीरीज मी पाहिली आहे. त्यामध्ये दिसणारी आज तू जी प्रतीक्षा रिअल माझ्यासमोर आहे आणि अंबिका, फार वेगवेगळ्या 3 भूमिका मला अशा दिसतात आणि ते एक असं ना ॲक्टर ते रूप धारण करतो. आय थिंक अंबिकाचं रूप तू क्लिअरली तसं धारण केलंय. कारण प्रतीक्षा आणि अंबिका फार वेगळ्या वाटतात त्यामध्ये. थँक यू. हे पोचपावती मी म्हणेन तुझ्यासाठी असेल. थँक यू माधवी. आणि खूप एक्सायटेड असतात प्रेक्षक. हे भले असं जरी असलं तरी आज ह्या सुद्धा कमेंट्स आहे की आता पुढे काय होणार, हो, ही हो. एक्साइटमेंट ह्या सिरियलसाठी आहे की तुला जपणार आहे ह्यामध्ये. आता मंजिरीचं खरं सत्य अंबिकाला समजणार, कळणार का? तर पुढे अजून काही ट्विस्ट अँड टर्न येणार ह्याबद्दल काही सांगू शकतेस का? हो, हो. बरेच ट्विस्ट एंड टर्न्स आहेत. म्हणजे अंबिकाला तर कळेल. आज ना उद्या अंबिकाला मंजिरीचं सत्य कळेलच आणि जसं तुम्ही जर मालिका बघत असाल, तर ते सातत्याने येते, की एक आत्मा आणि एक मनुष्य यांच्या हातानेच मंजिरीचं नाश होणार आहे, असं जर म्हटलं आपण तर. सो हे सत्य येईल फक्त कथा तिथेच काय म्हणते इंटरेस्टिंग होत जाते, की ते कसं येणार किंवा कधी येणार, कुठल्या पॉइंटला येणार आणि कशा पद्धतीने येणार. सो ते कळण्यासाठी मालिका बघत राहणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. ऑन द सेट आम्ही बघतोय म्हणजे मंजिरी असो, अथर्व, वेदा, अंबिका, मीरा. ऑफ द सेट तुमची धमाल मस्ती काही सांगू शकतेस का आम्हाला? हो, हो. अगदीच. सगळ्यात पहिली मज्जा म्हणजे वेदा मला आई अशीच हाक मारते. ओह! येस. सो ती मला ऑफ स्क्रीन सुद्धा प्रतीक्षा ताई किंवा अंबिका ताई वगैरे नाही. ती मला आई अशीच हाक मारते. मी विथ मेकअप असू देत, विथआऊट मेकअप असू देत. सो ही फार इंटरेस्टिंग गोष्ट वाटते मला आमच्या सेटवर. कसं फील होतं जेव्हा वेदा आई म्हणून हाक मारते आणि जेव्हा आपण म्हणजे वयाने कमी असतो, आपण त्या अ, आई नसतो आणि असं हाक मारणं? नाही, अगं छान वाटतं. कारण तो तिचा निरागसपणा आहे. तिने आपल्याला तशा पद्धतीने एक्सेप्ट केलंय. हे इतकं निरागस आहे ना, की तिला "हे छी, मला आई काय म्हणतेस? मी तुझी आई नाहीये किंवा मला ताई म्हण" वगैरे. ही भावना झाली नाही कधी. कारण ती इतक्या निरागसपणे डे 1 पासनं मला आई म्हणायला तिने सुरुवात सुरुवात केली. केली आहे. मला ते छानच वाटत गेलं कायम. सो सो वेदाचा आणि ऑफ द कॅमेरा सुद्धा तुमचा बॉन्ड हो, तसाच हो, हो, आहे. हो. म्हणजे प्रेम आणि तसं. आणि हो. बाकी हे मंजिरी ताई म्हणजे मंजिरी हे कॅरेक्टर आहे जे किंवा अथर्व आहे ह्यांच्यासोबत. शर्वरीताई आणि मी, म्हणजे आम्ही अंबिका आणि मंजिरी म्हणून जितक्या हं. असं दाखवलंय, की ती माझ्या अगदी हां. जीवावर उठली आहे आणि अमुक-तमुक-तमुक. ऑफ कॅमेरा आम्ही खूप धमाल करतो. खूप धमाल. म्हणजे माझे आणि शर्वरीताईचे जर सीन असले, तर आम्ही फक्त खिदळत असतो. अक्षरशः खिदळत असतो आम्ही. ॲक्शन म्हणेपर्यंत आमचं काहीतरी चाललेलं असतं. सो येस, शर्वरीताईसोबत काम करायला आणि ती प्रचंड डेडिकेटेड ॲक्टर आहे. खूप डेडिकेटेड ॲक्टर आहे. मला तिचं फार कौतुक वाटतं. म्हणजे विचार जर केला, तिचा बराच अनुभव आहे. तिने बऱ्याच मालिका केल्या आहेत. तिने एवढं प्रेशर घेणं गरजेचं नाहीये. पण जेव्हा स्क्रिप्ट येते, ती इतकी एकमग्न होऊन ते वाचते, त्याचे बारकावे काढते आणि म्हणून तिचं कॅरेक्टर इतकं छान दिसतं पण. ती फार डेडिकेटेड आणि मेहनती ॲक्टर आहे असं म्हणेन. अथर्व, नीरज आणि माझंही आमचं फार छान जमतं. एक वेगवेगळ्या गप्पा असतात ना, सो त्याच्यासोबत बरेचदा बुक्सबद्दल बोलणं होतं, कारण ओके. तोही खूप वाचतो. फक्त आमचं जॉनर फार वेगवेगळं आहे. तो फार सायकॉलॉजी वगैरे वाचतो आणि मी रोमॅन्टिक, कादंबरी. हॉरर. ओके. मला असं जॉनर नाहीये पुस्तकांच्या बाबतीत. मी काहीही वाचते. पण त्याचं तसं नाहीये. पण तो फार इंटेलिजंट मुलगा आहे, फार. त्याला बऱ्याच गोष्टीबद्दल म्हणजे खूप बारीक-बारीक गोष्टी त्याला माहिती आहे आणि त्याचा वापर तो अभिनयातही करतो. जेव्हा एखादा सीन येतो, जर त्याला एखादी गोष्ट पटत नसेल, तर एकतर तो कन्व्हिन्स करतो, नाहीतर तो कन्व्हिन्स होतो. ओके. पण त्याशिवाय तो त्या वाट्याला जात नाही, त्या सीनच्या वाट्याला जात नाही. सो दिग्दर्शक आणि त्याचं बोलणं ऐकणं सुद्धा काहीतरी शिकण्यासारखं असतं कायम. सो तो फार इंटेलिजंट आहे. त्याच्याकडनं ही एक गोष्ट मी शिकले.
मीरा प्रचंड गोड आहे. मीरा हम्म. आणि मी म्हणजे आम्ही अगदी लहान बहीण आणि मोठी बहीण अशाच वागतो. एकमेकींना मारच, एकमेकींना काही बोलत असं. आणि त्या व्यतिरिक्त सेटवर माझं फार छान जमतं. ते म्हणजे पौर्णिमाताई, तनिष्का, चेतन, निलेश दादा आणि मिलिंद दादा. मिलिंद दादासोबत मी आधी अंतरपाठ केली आहे, त्यामुळे आम्ही ओळखत होतो. पण पौर्णिमात आणि तनिष्का म्हणजे मग आता जीव की प्राण झाले आहेत. आता अंतरपाठ जसं तू म्हणाली, खरं तर अनेक मालिका वेगवेगळ्या भूमिका केल्यात. पुढे असं कुठलं आता असं वाटतं की ही भूमिका करायची इच्छा आहे, किंवा आता फ्युचरमध्ये असे काही कामं मिळावी ती ह्या पद्धतीची असावी की जिथे तू हे कॅरेक्टर प्ले करशील, असं काही आहे? हो, मला एक मायथो शो करायची इच्छा आहे प्रचंड. आणि अजून एखादं असं ऐतिहासिक वगैरे तर मला सईबाईंचं कॅरेक्टर फार इंटरेस्टिंग वाटतं. शिवाजी महाराजांच्या पत्नी. आणि जेव्हा मी श्रीमान योगी खूप लहान वयात वाचलं होतं. पण त्यानंतर मी श्रीमान योगी 3दा वाचले. सो जेव्हा मी परत दुसऱ्यांदा वाचायला घेतलं, तोपर्यंत या क्षेत्राची आवड निर्माण झाली निर्माण. होती. तेव्हा मला झालं, की हे कॅरेक्टर करायचंय. त्या शिवाजी महाराजांच्या आयुष्यात फार वेळ राहिला नाही. पण जो त्यांचा प्रवास आहे दोघांचा एकत्र, तो जर साकारता आला तर मला आनंद होईल त्या गोष्टीचा. खूप छान. प्रतीक्षा, आपलं नाव सिरीजचं जे आहे म्हणजे पडद्यामागचे कलाकार, पडद्यावर आणि पडद्यामागे रील टू रिअल. पडद्यावर जी अंबिका दिसते ती मेहनत मला पडद्यामागची तुझ्याकडनं ऐकायला आवडेल. जसं तुझ्या वयापेक्षा हे मोठं कॅरेक्टर आहे, आज अंबिका या भूमिकेला प्रेम सुद्धा मिळतंय आणि काही फीडबॅक कमेंट सुद्धा मिळत आहेत. पण आज त्या प्रेक्षकांना त्या मागची कहाणी, जर ती अंबिका जोपर्यंत त्या कॅमेऱ्याच्या समोर येते त्याच्या मागे प्रतीक्षाची किती मेहनत असते ते कॅरेक्टर उभं करण्यासाठी आणि ते प्ले करण्यासाठी. असते अगं, मेहनत तर असते. एकतर सातत्याने 14-16 तास काम करणं. त्यात जसं कधी-कधी पहिलाच सीन लागतो आपला 7 वाजता, 8 वाजता, तेव्हाही तीच एनर्जी, तीच कन्सिस्टन्सी. आणि शेवटचा जर रात्री 12 वाजताचा जरी सीन लागला, तरी तीच एनर्जी आणि तीच कन्सिस्टन्सी. हे टिकवून ठेवणं हा एक टास्क असतो खरं तर. आणि त्याही व्यतिरिक्त प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काहीतरी घडत असतंच. आपलं आयुष्य असं नसतंच. बरोबर. हे आलंच. आणि ते असताना सुद्धा त्याचा परिणाम आपल्या कामावर न होऊ देणं, हे एक मी फार पाळायचा प्रयत्न करते, की आपल्या इकडे आयुष्यात काहीही घडू देत, त्याचा परिणाम स्क्रीनवर होता कामा नये. आणि जसं मी याआधी म्हणाले, की अंबिका हे कॅरेक्टर फक्त माझ्या एकटीचं नाही, हे मी प्ले करते, त्यामुळे माझ्या रूपात तुम्हाला अंबिका दिसते. पण तेच त्यामागे एक आधी कथा तयार करणं, ती कथा कशी वाटते त्यावर त्यांच्या काही चर्चा होणं, मग त्याचं स्क्रीन प्ले, मग ते परत वाचून त्यात काही बदल करायचे आहेत का? मग त्याचे डायलॉग. जे मी बोलतेय अंबिकाचं पात्र म्हणून, हे प्रतीक्षा म्हणून किंवा मी ज्या पद्धतीने बोलते तसं नाही बोलू शकत. पण त्यासाठी बरोबर. डायलॉग्स. आमचे दिग्दर्शक सागर खेऊर, ते फार सेन्सिबल आहेत. सो त्यांच्याकडून आधी अर्धं आपलं कॅरेक्टर पॉलिश होऊन येतं. सो आपल्या हातात तेच, की तेवढं कन्व्हिक्शनने करणं. सो विचार जर केला तर सोपंही काम आहे आणि विचार जर केला तर कठीणही काम आहे. कारण आपल्या हातात काहीच नाही. पुढची माणसं जे सांगेल तेवढंच फक्त आपल्याला गिरवायचंय. सो ही एक अवघड अवघड गोष्टही गोष्ट आहे. आलीच. पण अगेन जर तुम्हाला या क्षेत्राची आवड असेल, जर तुम्हाला हे मनापासून करायचं असेल, तरच तुम्ही या क्षेत्रात टिकू शकता किंवा आनंदाने काम करू शकता. नाहीतर मग फ्रस्ट्रेट होणं आलंच. ओके. राधा ह्या सीरीज वरती येते. राधा ही इन्स्टाची तुझी सीरीज आहे. खूप आवडली ही राधा. पण रिअल लाईफची राधा म्हणजे प्रतीक्षा कशी आहे? अ, आहे जरा राधाशी मिळती-जुळती मिळती-जुळती आहे. आहे. आणि संकेत कोर्लेकर, हो. ही त्याची आयडिया होती संपूर्ण. जर राधा सीरीज जर तू म्हणालीस तर त्याचं श्रेय त्याला जातं. 100% त्याने मला विचारलं, "तू अशी सीरीज करशील का?" किंवा रायटिंग, एडिटिंग, त्यातही मी फक्त माझं देणं एवढं होतं, की त्याने जे कॅरेक्टर मला सांगितले, की राधा अशी-अशी असेल, माझ्या डोक्यात अशी-अशी राधा आहे, ती लोकांपर्यंत पोहोचवणं. पण मी आत्ताच ॲक्चुअली काही दिवसांपूर्वीच विचार करत होते. तुम्हाला राधा किंवा राधासारखी अशी एखादी माझी सीरीज बघायची असेल, तर प्लीज मला कमेंट्समध्ये सांगा. मी इंटरेस्टेड आहे. मी विचारही करतीये, काही लिखाणही मी हातात घेतलंय. पण जर तुमची इच्छा असेल, की मी अशी एखादी Instagramवर परत सीरीज करावी, तर मला प्लीज कमेंट्समध्ये सांगा. म्हणजे मला तेवढंच मोटिव्हेशन येईल, की हां, कर, कर. कर, कर. मी विचारणारच होते, अपकमिंग प्रोजेक्ट किंवा फ्युचर प्लॅन्स डोक्यामध्ये काय आहे तुझ्या? आणि तू जसं म्हणाले, की काही सीरीज असं सुरू करण्याचे विचार सुद्धा लिखाण हो, वगैरे हो. चालू आहे. अजून दुसरे काही प्रोजेक्ट वगैरे फ्युचर प्लॅन्समध्ये?
फ्युचर प्लॅन जर म्हणाले तर मला खूप कामं करायची आहेत. माझी खूप इच्छा आहे, की माझ्या वाट्याला जसं आत्तापर्यंत वेगवेगळ्या भूमिका आल्या, तशाच वेगवेगळ्या चॅलेंजिंग भूमिका येत राहू देत. सिनेमा करायचा आहे मला. मला ओ-टी-टीवर चांगल्या वेब सीरीज करायची फार इच्छा आहे. पण ते असं होतं ना, की आपण मालिका करतोय म्हटल्यावर आपल्याला लगेच बाहेर पडता येत नाही. सो मी नाटकासाठी फार उत्सुक आहे. कारण मालिका आणि नाटक एकत्र अगदीच होऊ शकतं. सो जर मला चांगलं नाटक जर माझ्या वाट्याला आलं, तर मला करायला आवडेल. मला खूप करायला आवडेल. म्हणजे अंबिका हे पात्र जरी माझ्या खूप जवळचं असलं, तरी त्यासोबतच मला रंगभूमीवर एक काम करायला काम आवडेल. करायची प्रचंड इच्छा आहे. सो जर ते घडलं तर क्या ही बात है. खूप छान. तथास्तु असं मी म्हणेन. येस, थँक यू. प्रतीक्षा डेली सोपचं लाईफ खूप म्हणजे खूप आर्स आणि हेक्टिक काम असतं असं मी ऐकलंय. सो हे हेक्टिक आर्स म्हणजे हे बॅलन्स कसं करतेस तू? तुझं पर्सनल सेल्फ केअर मग त्यात स्किन केअर असो, रुटीन तुझं असो आणि हे करिअर कसं बॅलन्स होतं? करावंच लागतं गं. आपण जे म्हणतो ना, की काही-काही गोष्टी ना आपल्यावर आहे ते. आपण जर ऑप्शन ठेवला, की मला झोपायचं नाहीये, मला खायचं नाहीये वेळेत, मला हे करायचं नाहीये, तर ते नाही होत. पण जर तुम्हाला चांगलं दिसायचंय, चांगलं प्रेझेंट व्हायचंय, जर तुम्हाला आतून ते चांगलं फील व्हावं असं वाटतंय, स्वतःची इच्छा आहे, तर याला पर्याय नाहीये असं मला वाटेल. काही टिप्स तुझे काही असतील का, की तू हे डाएट फॉलो करते किंवा हे स्किनसाठी काही तू रुटीन फॉलो करते? आज सगळे तुझे फॅन्स सुद्धा ऐकतायत. येस. त्यांना सुद्धा हे ऐकायला डाएट आवडेल. मी फार फॅन्सी-बिन्सी काही करायला जात नाही. मी साधं जे भाजी-भाकरी किंवा भाजी-पोळी, भात ह्याच सगळ्या गोष्टी फक्त पोर्शन्स कंट्रोल करते मी. वाटेल तसं अधाशासारखं खात नाही. इच्छा किती असली तरी. गोड खाण्याचं जरा प्रमाण मी सांभाळते. कारण मला आवडतं, फार गोड खायला आवडतं. सो ते जरा मी सांभाळून खाते, की हे नको फार. अ, त्यानंतर वर्कआउट करा. मी करत नाहीये, तुम्ही तरी करा. खरं गं, ही ही एक सवय मला परत माझ्या आयुष्यात आणायची आहे. 2025 पर्यंत किंवा 2025च्या अगदी मार्च-एप्रिल पर्यंत मी सातत्याने वर्कआउट करत होते. मागचं एक हा वर्षभर आय डोंट नो का मोटिव्हेशनच येत नाहीये आणि माझं ते फार कमी झालंय वर्कआउट वगैरे करणं. सो येस, आता आपण सुरू करूया काहीतरी आणि एकत्र जरा वर्कआउट. वर्कआउट करूया. येस. आणि काही-काही तेच मी जसं बोलले आपल्या सेटवर जी माणसं असतात त्यांच्याकडून आपण काहीतरी शिकतो. सो मला फळं खायला आवडतात. ओके. हं. पण मला आयती मिळाली तर. हा एक माझा फार ड्रॉबॅक आहे. तर नीरजकडनं मी ही एक गोष्ट शिकली, की तू रोज दिवसाला एक फळ खातो. सो त्याला बघून एक होतं ना आपलं, की अरे ह्या व्यक्तीची ही सवय चांगली आहे. सो मी रोज फळं खायला सुरुवात केली आणि त्याने आपोआप फरक जाणवतोय. ज्या दिवशी शूट नसतं, त्या दिवशी प्रतीक्षाचा दिवस कसा असतो? आराम. हो. जसं तूच म्हणाली, की हेक्टिक असतं डेली सोपचं शूट. सो जर एकच दिवस मिळाला, तर मी खरंच सांगते, मी फक्त आराम करते. मग मी काही करत नाही. किती तास असतं आणि तुझं हे डेली सोपचं जे तुमचं रुटीन असतं रोजचं? 12 तास असणं अपेक्षित आहे. पण तेच थोडं मागे-पुढे होऊन 14 तास वगैरे ते होतं. 14 तास, कधी 15 तास, एक्स्ट्रा शिफ्ट असली तर 16 तास. कधी-कधी डे नाईट शूट असतं. ओके. जर सुट्ट्या पडणार असतील पुढे काही कारणाने, तर मग डे नाईट शूट असतं. बरोबर. मग ऑफकोर्स एवढं सो सगळं असल्यावरती जो दिवस मिळेल तो मिळतो आराम. हां. आराम. पण आता मी प्रयत्न करतेय. जसं आज आपण वेळ काढून हो, पॉडकास्ट हो. केला. तसं मी आता माझं सातत्याने चाललंय, की जर आपल्याला युनिट ऑफ मिळाला, भटकायला जायचं, डान्सचे वर्कशॉप्स करायचे किंवा असं कुठलेतरी इंटरव्ह्यूज किंवा काही हे सातत्याने सुरू ठेवणं, हे आता सध्या मी हाती घेतलंय. येस. तुझं ना Instaची मी एक लाईन वाचली. मला ती खूप कॅची आणि मला स्वतःला खूप आवडली ती. कर्म करते रहो, फल की चिंता मत करो. हां. सो ह्या मागचं म्हणजे यू बिलीव्ह ऑन धिस लाईन्स? येस. येस. कारण ॲट द एंड गोष्टी आपल्या हातात नसतातच अगं. आपण कितीही ठरवतोय, की हे मी करेन, ते मी करेन, ते मी करेन. पण नाही, आपल्या हातात काय आहे, की चांगलं वागणं, चांगलं बोलणं, चांगली कर्म करणं. मग त्याची फळं जी यायची ती येतील. चांगलीही येतील, वाईटही येतीलच. सो आणि किती विचार करायचा आहे पुढचा. आत्ता जे आहे ते चांगलं करत राहणं हे एवढं आपल्या हातात आहे असं मला वाटतं. प्रतीक्षा खूप छान झाल्या गप्पा. आपण रॅपिड फायर वरती येऊया. येस. पण मी ना हा एक वेगळे काही रॅपिड फायर प्रश्न काढलेत. म्हणजे अंबिका म्हणून तू वेदाची आई म्हणून हे कॅरेक्टर प्ले करते. हो, हो. आज मी तुला तुझ्या आईसाठी काही प्रश्न विचारणार आहे आणि ते बरं. तुला उत्तरं त्याची द्यायची. ओके, ओके. सगळ्यात आधी त्या आईचं नाव काय आहे?
भारती सुनील शिवणकर. ओके. आईच्या हातचा आवडता पदार्थ जो तुला सगळं, सगळं मला सगळं माझ्या काही. आईचं सगळं आवडतं. तरी एखादा असा म्हणजे स्पेशली की जो ती बनवते आणि तो फार आवडतो तुला? तिच्या हातचे काकडीचे थालीपीठ मला फार आवडतात. ओके. हो. आईसाठी जर का एखादं सॉन्ग तुला डेडिकेट करायचं असेल, तर ते कोणतं असेल? आईसाठी तेरा मुझसे पहले का नाता कोई. ओह वॉव! आई तुला लाडाने काय हाक मारते? अंकू. अंकू. आईला तू दिलेलं पहिलं गिफ्ट? हां, हां. मँगो बाईट? हो. हां, ते दिलं होतं. आईसोबतची लहानपणीची, बालपणीची एखादी आठवण की मला माहिती नाही, पण मम्मी मला एक खूप एक किस्सा सांगते माझा. मी खूप बोलकी होते लहानपणी आणि घाबरटही तेवढीच होते. सो मम्मीने मला असं शेजारच्या शाळेत पाठवलं होतं, की जा असं हं, हं, नाव हं. नव्हतं घातलं, की जा बस वगैरे असं म्हणून. मी रस्ता क्रॉस करत होते. ती बघत होती माझ्याकडे खिडकीतून, की जातीये ना नीट आणि तिथे एक छोटंसं पाण्याचं डबकं होतं. त्यावर मी उडी मारली. ते पाणी उडालं. बरं माझ्या फ्रॉकवर वगैरे हां, सगळीकडे हां, हां. उडालं ते आणि शेजारून एक काका जात होते. सो मी घाबरले मम्मीला बघून, की मम्मीने बघितलं आणि आता आपल्याला ओरडा पडणार. सो ओरडणार. मी आधीच ड्रामा सुरू केला आणि त्या काकांना, "काका, अहो माझ्या अंगावर पाणी उडालं ना तुमच्यामुळे." असं. सो मम्मीला तेव्हा माझी फार मज्जा आली होती आणि तेव्हाच तिला सांगितलं होतं, की बाळाचे पाय पाण्यात दिसतात, सो दिसतात. ही आहे जरा ड्रामा." कसं आहे तुझं आणि आईचं बॉन्ड म्हणजे फ्रेंडशिप सगळं शेअरिंग करणं आजही आईसोबत हो, तसं हो. सगळं आहे? अजूनही काहीही घडलं छोट्यातली छोटी गोष्ट किंवा दिवसभरात काय घडलं हे तिच्यापर्यंत जातं. खूपदा मला असं वाटतं, की आता आपण मोठं झालोय. आता आईला सगळं सांगणं गरजेचं नाहीये किंवा तिच्याही कामाचा तिच्याकडे व्याप असतो. पण ते होत नाही. ते खूप सवयीचा भाग झाला लहानपणापासून, की काहीही घडलं, की तिला जाऊन आधी सांगणं, तिची मतं घेणं. अ, हां, जर तिला एखादी गोष्ट नाही पटली, तिला पटवून देणं. पण असतो तिचा सल्ला, तिचं मत, तिचं म्हणणं माझ्यासाठी गरजेचं असतं. खूप छान. शाहरुख खानची तू खूप मोठी फॅन आहे असं मी ऐकलंय. हो. किती म्हणजे आणि काय गोष्टी इन्स्पायर करतात त्याच्या तुला? म्हणजे ॲक्टिंग सगळंच, सोबत असं काय की यार सगळंच. बिग फॅन असं? नाही तो त्याचं असणं इन्स्पायर करणं आहे असं मला वाटतं, की एक असतं ना गं, त्याचा प्रेझेन्स म्हणजे ना एक स्वप्नातला प्रेझेन्स असतो. मला नाही वाटत, की असा दुसरा कुठला पुरुष असेल, की जो स्त्रियांना इतकं छान फील करवतो, जो इतकं छान बोलतो, जो इतकं छान काम करतो, जो इतकं छान स्वतःला प्रेझेंट करतो. सो त्याच्या असण्यात जादू आहे. जर एखादी मूव्हमेंट मिळाली शाहरुख खान सोबतचं तर काम म्हणा तर कसं आवडेल काही एखादं मग काम करायला? आवडेलच. अगदीच आवडेल. खूप आवडेल मला. पण माझं एक फार एक असं, की मला नाही माहिती शाहरुख खान. शाहरुख खान माझ्या समोर आल्यावर मी काय रिएक्ट होईल? म्हणजे जसं अमिताभ बच्चन आले, तर हां. मला छान वाटेल. मला हॅलो सर वगैरे, वगैरे हे सगळं होईल. माधुरी दीक्षित आली, तर मला फार छान वाटेल, की भाई इसको देख के मैंने डान्स सीखा है. पण मला नाही माहिती शाहरुख खान माझ्यासमोर आल्यावर मी काय रिएक्ट होईल. मी चक्कर येऊन पडेल, मी रडेन, मी जाऊन त्याला मिठी मारेन. मी काय रिएक्ट होईल मला माहितीच नाही. इतका मला तो आवडतो. वॉव! म्हणजे एक मोठी फॅन आहेस तू शाहरुख खानची असं मी हो, म्हणेन. हो. खूप, खूप. थँक यू प्रतीक्षा. खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. एक थँक यू. शेवटचा आपला सेगमेंट आहे ज्याच्यामध्ये आपण कसं होतं ना, आपण प्रत्येकासोबत राहत असतो. अनेक जणांना आपण ग्रँटेड पकडतो किंवा कामाच्या व्यापामध्ये आपल्याला कोणाशी काहीतरी बोलायचं असतं आणि ते राहून जातं. तर जर का आज हा फोन मी तुझ्याकडे देते आणि त्या कोणा एका व्यक्तीला तुला जर का आज वाटतं, की मला ह्यांच्याशी ही गोष्ट बोलायची आहे किंवा सांगायचं आहे, तर तो कॉल तू कोणाला लावशील आणि काय बोलशील? माझ्या आईलाच लावेल. ओह वाह! खूप छान. हॅलो मम्मा. अ, माझं प्रेम आहे तुझ्यावर, मला तुझी काळजी वाटते वगैरे हे सगळं, सगळं तुला माहिती आहे, मला माहिती आहे. अ, फक्त या सगळ्यांमध्ये बरेचदा माझी चिड होते ते तुझ्या कामावरून, की तू सतत तुझ्या शाळेला खूप महत्त्व देतेस. तुझ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना खूप महत्त्व देतेस. लहानपणी असं वाटायचं, की या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेतरी माझ्याकडे दुर्लक्ष होतंय किंवा माझ्या बहिणीकडे दुर्लक्ष होतंय. पण आत्ता रिअलाईज होतं, जेव्हा मी स्वतः काम करतीये, त्या कामाचा व्याप किती असतो. अ, कसं डील करायला लागतं घराबाहेर गेल्यावर घराबाहेरच्या माणसांसोबत. सो आत्ता तुझं फार कौतुक वाटतंय. तुझ्याबद्दल अभिमान वाटतोय, की तू ह्या गोष्टी किती कमाल पद्धतीने हँडल केल्या तेव्हाही आणि आत्ताही. आणि तेव्हा तुझं काम असं वाटायचं, की शिक्षिका तर आहे, एवढं काय बाकी
बाकी मित्र-मैत्रिणींचे आई-वडील शिक्षक आहेत, शिक्षिका आहेत, पण घेतात सुट्ट्या, करतात आपली आपली कामं, घेऊन जातात आपल्या मुलांना फिरायला. तू हे करत नाहीस. तर त्या गोष्टीचा तेव्हा जरी राग होता, पण जेव्हा आत्ता अ, तुझ्या कामाचं इतकं लोकांकडून कौतुक होतंय, तुला एवढे पुरस्कार मिळतायत, तेव्हा खूप अभिमान वाटतो तुझा आणि तुझा अभिमान वाटतो त्याचसोबत आम्ही तुझ्या मुली आहोत, ह्या गोष्टीचा फार अभिमान वाटतो आणि हे तुला कायम सांगायचं राहून जातं, की तू जे काम करतीयेस, तुझ्या शाळेतल्या मुलांसाठी जे काम करतीयेस, तू तिथल्या गावातल्या लोकांसाठी जे काम करतीये, ते फार कौतुकास्पद आहे. मी टीव्हीवर, मालिकांवर, मोठ्या पडद्यावर दिसत असेन, पण तू त्या सगळ्यांच्या पलीकडे एकट्यात तेवढ्या 4 माणसांसोबत जे काम करतीये, त्याचं मला जास्त कौतुक आहे आणि त्याचा मला प्रचंड अभिमान आहे. म्हणजे पडद्यामागची खरी कलाकार तुझी आई आहे असं मी म्हणेन. काय करते आई? ती शिक्षिका आहे शिक्षिका आहे, पण आता जसं तू आणि म्हणाली, की ते अ, गावांसाठी. अगं आत्ता ती ज्या गावात वगैरे आहे, ते गाव तिने व्यसनमुक्त केलंय. वॉव! येस आणि अ, मम्मी माझी अशी छोट्या गावांमध्ये छोटी जे खेडेगावं असतात ना, तिथे जिल्हा परिषद शिक्षिका आहे. सो ज्या मुली खरंच शिकण्यात इंटरेस्टेड आहे, मग मी त्यांची जबाबदारी घेऊन त्यांना पुढचं शिक्षण देण्यासाठी मदत करते. सो मम्मीमध्ये एका गावात शिक्षिका होती. त्या गावात पहिली मुलगी जी नर्स झाली, तिच्या शिक्षणाची जबाबदारी मम्मीने घेतली होती. किती छान. फायनान्शियल सगळी जबाबदारी मग ती स्वतः घेते आणि मुलींना शिकवण्याचं वगैरे हे सगळं. खूप छान. प्रतीक्षा तुझा कॉल जेव्हा चालू होता ना, खूप खूप आवडला. म्हणजे अनेकदा आपल्या मुलींचं असं होतं, की लहानपणी आपल्या मनात असतं काही ना काही. पण जेव्हा आपण मोठे होतो, तेव्हा आपल्याला कळतं, की अच्छा आई हे का करत का होती आणि करत हे होते. कसं होतं. खूप येस. छान वाटलं तुझा आणि आईचा हा बॉन्ड सुद्धा आणि थँक तुला भेटून सुद्धा. खूप गोड आहेस तू आणि मनमोकळ्या ह्या गप्पा झाल्या आपल्या छान. त्याच्यासाठी येस. खूप खूप धन्यवाद आणि तू इथे आली त्यासाठी सुद्धा. आणि तुझ्या सगळ्या फ्युचर प्लॅनसाठी, स्वप्नांसाठी आणि फॅन मूव्हमेंट सुद्धा तुला मिळो ह्याच्यासाठी नवभारत नवराष्ट्राकडून ऑल द बेस्ट असं म्हणेन. थँक यू माधवी. थँक यू. येस. तर मंडळी आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला आणि प्रतीक्षासोबतच्या या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. अशाच नवनवीन भागांसोबत पुन्हा भेटत राहूया. तोपर्यंत नवराष्ट्र या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.